माणसाचं कसं असतंय बघा, आपण एखाद्या माणसाला जीवापड जपायला जातो, त्याच्यावर डोळे झाकून प्रेम करतो, पण त्या नादात आपण स्वतःच काय आहोत हेच फार विसरून जातो. समोरच्याला जरा बी वाईट वाटू नये म्हणून आपण त्याची प्रत्येक मर्जी सांभाळतो, त्याला काय हवं नको ते बघतो. पण हे सगळं करताना आपल्या स्वतःच्या मनाचं काय चाललंय, आपल्याला काय वाटतंय याकडे आपल्या लक्षच राहत नाही. आपण स्वतःच्याच गरजा फेकून देतो आणि समोरच्याचे लाड पुरवत बसतो. आपल्याला वाटतं गड्या मी एवढं करतोय म्हणजे हे सगळं माझं प्रेम आहे, माझा त्याग आहे. पण खरं सांगायचं तर ती आपली सगळ्यात मोठी चूक असते. आपण समोरच्याला एवढं डोक्यावर बसवतो की तो आपल्याला पायाखालची पायदान समजायला लागतो. म्हणूनच म्हातारी कोतारी सांगून गेलीत, तुका म्हणे जग हे कोरडे, आधी स्वतःचे पहावे डोळे. नंबर 1, प्रत्येक नातं बरोबरी मागतं, बलिदान नाही. कोणतंही नातं असो, ते मैत्रीचं असो, नवरा बायकोचं असो किंवा नातेवाईकांचं, ते एका पायावर कधीच उभं राहू शकत नाही. नातं टिकवायला दोन्ही बाजूंनी तितकाच पुढाकार आणि प्रेम लागावं लागतं. बऱ्याचदा आपण काय करतो, नातं टिकावं म्हणून एकटाच माणूस सतत माघार घेत राहतो, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवतो आणि समोरच्यासाठी सतत तडजोड करत राहतो. आपल्याला वाटतं की मी बलिदान देतोय म्हणजे मी नातं सांभाळतोय, पण ही मोठी चूक असते. जर एकाच माणसाने सतत माघार घेतली तर एका दिवसांनी त्या माणसाच्या मनात राग, त्रास आणि वैताग साचायला लागतो. मग त्या नात्यात गोडवा उरत नाही तर फक्त कटुता उरते. सोप्या शब्दात सांगायचं तर नातं म्हणजे दोन माणसांची भागीदारी असते. जिथे जितका मान सन्मान तुम्ही समोरच्याला देता तितकाच मान सन्मान तुम्हालाही परत मिळाला पाहिजे. जिथे तुमच्या प्रेमाची आणि त्यागाची कदर केली जाते तेच नातं खरं असतं. सतत एकट्यानेच सहकार्य करायचं आणि दुसऱ्याने फक्त हुकूम सोडायचे किंवा फायदा घ्यायचा याला नातं म्हणत नाही. जिथे घेणे आणि देणे समान असते तिथेच नातं जास्त काळ टिकतं आणि टिकून राहतं. नंबर 2, जो जास्त देतो लोक त्याला त्याचा हक्क समजतात. आपण काय करतो, एखाद्या माणसासाठी गरज नसतानाही सतत पळपळ करतो. त्याला जरा बी अडचण येऊ नये म्हणून स्वतःची कामं बाजूला ठेवून त्याची कामं करायला धावतो. सुरुवातीला त्या माणसाला वाटतं गड्या हा माणूस किती चांगला आहे, माझी किती काळजी घेतो, ते तुमचं कौतुक करतात. पण हळूहळू खेळ भलताच उलटतो. जेव्हा तुम्ही तीच गोष्ट रोज रोज करायला लागता तेव्हा समोरच्याला त्याची सवय होऊन जाते. मग नंतर त्याला वाटायला लागतं की ह्याला काही दुसरं कामच नाही, हे तर याचं रोजच आहे. म्हणून तुमच्या सांगुलपणाची आणि कष्टाची किंमत पार शून्यावर येते. इतका वेळ जो तुमचा सांगुलपणा वाटत होता तीच गोष्ट पुढे जाऊन समोरच्याचा हक्क बनते. मग एखाद्या दिवशी जर तुम्ही स्वतःच्या कामामुळे त्याला मदत करू शकला नाही तर तो कौतुक करायचं सोडून उलट तुमच्यावरती रागवायला लागतो. तू माझं काम का केलं नाहीस असा हुकूम सोडायला लागतो. म्हणूनच म्हणतात कोणासाठीही गरजेपेक्षा जास्त उतावळं होणं बंद करा. जिथे तुमची आणि तुमच्या कामाची किंमत उरत नाही तिथे स्वतःची ताकद आणि वेळ फुकट वाया घालवू नका. मर्यादा ओळखून मदत केली तरच माणसाला तुमची आणि तुमच्या सांगुलपणाची खरी किंमत कळते. नंबर 3, बऱ्याचदा खूप प्रेम नसून आपल्या मनातली गमवायची भीती असते. आपण जेव्हा एखाद्या माणसाला गरजेपेक्षा जास्त वेळ देतो, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करायला धावतो किंवा स्वतःचा विचार न करता त्याला डोक्यावर बसवतो, त्याला आपण खूप जास्त प्रेम करणं म्हणतो. पण खरं सांगायचं तर बऱ्याचदा हे प्रेम नसून आपल्या मनातील गमावण्याची भीती असते. आपल्या मनात आता कुठेतरी एक दडपण असतं, मी जर समोरच्याची प्रत्येक गोष्ट ऐकली नाही, त्याला नेहमी खुश ठेवलं नाही तर तो माझ्यावर रागवेल किंवा मला सोडून निघून जाईल. याच भीतीपोटी आपण स्वतःला त्रास देऊन स्वतःच्या गरजा मारून समोरच्याची मर्जी सांभाळत राहतो. आपल्याला वाटतं की असं केल्याने ती व्यक्ती आपल्या जवळ राहील. पण लक्षात ठेवा, भीतीवर टिकलेलं नातं कधीच आनंद देत नाही. जेव्हा तुम्ही गमावण्याच्या भीतीपोटी सगळं करत राहता तेव्हा समोरचा माणूस तुमच्या प्रेमाची कदर करायचं सोडून तुम्हाला गृहीत धरायला लागतो. खरं प्रेम असतं तिथं मोकळेपणा असतो, भीती नसते. जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची किंवा समोरच्याला बांधून ठेवण्याची गरज पडत नाही तेच खरं नातं असतं. केवळ कोणाला गमावण्याच्या भीतीने स्वतःला संपवणं थांबवा. जे नातं तुमची कदर करत नाही ते टिकून तरी काय फायदा. नंबर 4, स्वतःच्या गरजांना शेवटी ठेवणे ही सर्वात धोकादायक सवय आहे. आपण नेहमी इतरांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःच्या आवडीनिवडी
स्वतःचे विचार आणि स्वतःची मानसिक शांतता पार विसरून जातो. समोरच्याला बरं वाटावं म्हणून आपण स्वतःच्या इच्छा मारतो आणि स्वतःच्या गरजा नेहमी सगळ्यात शेवटी ठेवतो. पण खरं सांगायचं तर ही सवय माणसाला आतून हळूहळू पूर्णपणे संपवून टाकते. आपल्याला वाटतं की सगळ्यांना खुश ठेवणं ही चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा तुम्ही स्वतःकडेच लक्ष देत नाही तेव्हा तुमची स्वतःची ताकद आणि आनंद दोन्ही संपवून जातं. साधी गोष्ट आहे, जर तुमच्या स्वतःच्या दिव्यामध्ये तेल नसेल तर तुम्ही दुसऱ्याच्या घरात उजेड कसा देणार? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर हे जगही तुमचा कधीच आदर करणार नाही. लोक तुम्हाला फक्त सोयीनुसार वापरून घेतील. म्हणूनच आयुष्यात एक नियम कायम लक्षात ठेवा. आधी स्वतःची काळजी, मग इतरांची. स्वतःच्या आरोग्याला, आनंदाला आणि शांततेला पहिलं प्राधान्य द्या. स्वतःला जपणं म्हणजे स्वार्थीपणा नसतो, तर तो स्वतःचा सन्मान असतो. जेव्हा तुम्ही आतून खुश आणि मजबूत असाल तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांना खरा आनंद देऊ शकाल. नंबर 5. आदर तिथेच असतो जिथे समतोल असतो. नात्यामध्ये आदर ही अशी गोष्ट आहे जी मागून कधीच मिळत नाही. ती दोन्ही बाजूंकडून आपोआप निर्माण व्हावी लागते. पण हा आदर टिकून राहण्यासाठी नात्यात समतोल असणं गरजेचं असतं. जेव्हा एका नात्यात एकाच व्यक्तीचं मत नेहमी वरचढ ठरतं, एकाच माणसाच्या वेळेला महत्व दिलं जातं आणि दुसऱ्याच्या भावनांना पार केराची टोपली दाखवली जाते, तेव्हा तिथे आदर संपलेला असतो. जिथे एकाचं पारडं खूप जड आणि दुसऱ्याचं पार हलकं असतं, तिथे नातं नसून एक प्रकारची हुकुमशाही चाललेली असते. खरं प्रेम आणि आदर तिथेच असतो जिथे दोन माणसांना समान जागा मिळते. म्हणजे जेवढे महत्व समोरच्याच्या कामाला आणि विचारांना आहे, तितकंच महत्व तुमच्या मताला, तुमच्या वेळेला आणि तुमच्या भावनांनाही मिळायला हवं. समोरच्याने बोलल्यावर तुम्ही जसं शांतपणे ऐकता, तसंच तुम्ही बोलताना त्यानेही ते मनापासून ऐकलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर नातं हे तराजू सारखं असतं. दोन्ही बाजू जेव्हा समान पातळीवर असतात तेव्हाच त्या नात्यात सन्मान टिकून राहतो. जिथं समतोल ढासळतो तिथं नातं हळूहळू तुटायला लागतं. त्यामुळे जिथं तुमच्या भावनांना कदर आहे आणि जिथं समतोल आहे तिथेच खरा आदर असतो. नंबर 6. जो तुमचे ऐकत नाही त्यासाठी आपला आवाज गमावू नका. आपण अनेकदा नात्यामध्ये समोरच्या माणसाचे म्हणणे, त्याचा राग, त्याचे विचार अगदी शांतपणे आणि आवडीने ऐकून घेतो. पण जेव्हा आपली बोलायची वेळ येते तेव्हा तीच व्यक्ती आपल्या बोलण्याकडे फार दुर्लक्ष करते, विषयांतर करते किंवा आपले ऐकूनच घेत नाही. असा अनुभव जेव्हा वारंवार येतो तेव्हा आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठ्याने बोलू लागतो, वाद घालू लागतो आणि आपली सगळी ताकद तिथेच वाया घालवतो. पण लक्षात ठेवा, ज्या माणसाला तुमचे ऐकायचेच नाही त्याला तुम्ही कितीही ओरडून सांगितले तरी काही फरक पडणार नाही. अशा ठिकाणी स्वतःची मानसिक ऊर्जा आणि वेळ वाया घालवणे म्हणजे स्वतःचाच अपमान करून घेणे आहे. जिथे तुमच्या शब्दांना, मतांना आणि भावनांना काहीच किंमत उरलेली नाही, तिथे स्वतःचा आवाज गमावत बसण्यापेक्षा शांत राहिलेले कधीही उत्तम असते. मौन हे अनेकदा शब्दांपेक्षा जास्त शक्तिशाली उत्तर ठरते. जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा समोरच्याला तुमच्या नसल्याची किंवा तुमच्या अस्वस्थतेची जाणीव होते. सोप्या शब्दात सांगायचे तर तुमच्या प्रत्येक शब्दाला वजन असावे असे वाटत असेल तर जिथे शब्दांची कदर केली जात नाही तिथे गप्प राहणे आणि आपली शक्ती स्वतःच्या विकासासाठी वापरणे हाच खरा शहाणपणा आहे. तर मित्रांनो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या माणसांना नक्की शेअर करा. अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेजारची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःचा आत्मसन्मान जपा. धन्यवाद.